आकर्षक रांगोळी, मन प्रसन्न करणारी आरास आणि मंत्रोच्चाराच्या स्वरांनी महाल येथील कल्याणेश्वर मंदिर परिसर उजळून गेला. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित सोमनाथ स्वाभिमान पर्व अटूट आस्था की गौरव गाथा या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा भव्य संगम सोमवारी तारीख 11 सकाळी नागपूरकरांनी अनुभवला. यावेळी मातृशक्तीद्वारा भगवान शिवचे रुद्राभिषेक करण्यात आले. महापौर श्रीमती नीता ठाकरे, आमदार श्री प्रवीण दटके, उपमहापौर श्रीमती लीला हातीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेते श्री नरेंद्र बाल्या बोरकर, माजी महापौर श्री दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमनाथ स्वाभिमान पर्वचा भव्य प्रारंभ झाला. सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत कल्याणेश्वर मंदिरात भव्य पूजा करण्यात आली. सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या या पर्वानिमित्त कल्याणेश्वर मंदिर भक्तिमय गीत, भजन, 11,000 ओम नमः शिवाय जप तसेच रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी महिलांनी पौरोहित्य केले. तसेच देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील सोरटी सोमनाथ येथे केलेल्या उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना महापौर श्रीमती नीता ठाकरे म्हणाल्या की भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशामध्ये सोमनाथ मंदिराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. परकीय आक्रांतांनी देशाच्या धार्मिक संस्कृतीवर आघात केल्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सोमनाथ मंदिर. स्वातंत्र्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे झाले. त्या घटनेला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज शहरातील प्राचीन आणि भक्तांच्या भक्तिभावाचे श्रद्धेचे स्थान असणाऱ्या महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात हे पावन पर्व साजरे करण्यात आल्याचा मला आनंद आहे. देशाची विश्वगुरू होण्याकडे वाटचाल ही सनातनाशिवाय पूर्ण होऊ शकत नसल्याचे सांगत महापौरांनी समाजाला चांगली दिशा देण्याचे महिलांमध्ये निसर्गतःच गुण असतात अशी एक चांगली दिशा आजच्या कार्यक्रमात महिलांनी केलेल्या पौरोहित्याच्या माध्यमातून दर्शविली असल्याचेही सांगितले. तर माजी महापौर श्री दयाशंकर तिवारी यांनी संपूर्ण देशात सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरे होत असल्याचे सांगत यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच कल्याणेश्वर मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाने 90 कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे. यामुळे नागपूरच्या प्राचीन मंदिराला नवीन वैभव प्राप्त होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सोमनाथ मंदिराचा संपूर्ण इतिहास आणि ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांना सांगितले. देशाचा इतिहास जिवंत राखण्यासाठी आणि त्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनीष सोनी यांनी केले तर आभार श्रीमती सारिका नांदुरकर यांनी मानले. सोमनाथ मंदिराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या या पर्वानिमित्त कल्याणेश्वर मंदिर भक्तिमय गीत, भजन सादर करण्यात आले. यावेळी श्री गुरु भजन मंडळ, उत्साही भजन मंडळ, रुक्मिणी भजन मंडळ, आदिशक्ती भजन मंडळ, माऊली भजन मंडळ, विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ यांनी भक्तिमय भजन सादर केले. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.